नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी जी.के क्यूज चॅनलवर. इथे तुम्हाला मिळतील रोज नवीन जनरल नॉलेज प्रश्न. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रासोबत शेअर करा. तर चला मग आजची भन्नाट जी.के क्यूज सुरू करूया. क्रिकेटच्या चेंडूचे वजन किती असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 150 ग्रॅम, ब 162 ग्रॅम, क 100 ग्रॅम, ड 180 ग्रॅम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 162 ग्रॅम. क्रिकेटच्या चेंडूचे वजन 162 ग्रॅम एवढे असते. कोणत्या फळामुळे पोटात गॅस होत नाही? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत केळी, ब सफरचंद, क डाळिंब, ड पपई. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड पपई. या फळामुळे पोटात गॅस होत नाही. गाडीपेटीचा शोध कोणत्या देशात लागला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भारत, ब जपान, क ब्रिटन, ड अमेरिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क ब्रिटन. गाडीपेटीचा शोध ब्रिटन या देशात लागला. सर्वाधिक बदाम कोणत्या देशात उत्पादित केले जातात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भारत, ब जपान, क अमेरिका, ड अफगाणिस्तान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क अमेरिका. सर्वाधिक बदाम अमेरिका या देशात उत्पादित केले जातात. कोणत्या देशातील लोक मानवी रक्त पितात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत थायलंड, ब चीन, क भारत, ड इथोपिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड इथोपिया. या देशातील लोक मानवी रक्त पितात. कोणते फळ एका दिवसात पिकते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत केळी, ब चिकू, क डाळिंब, ड अननस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब चिकू. हे फळ एका दिवसात पिकते. कॅल्क्युलेटरचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत न्यूटनने, ब पास्कलने, क मार्टिन कूपरने, ड मार्टिन लुथरने. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब पास्कलने. कॅल्क्युलेटरचा शोध पास्कलने लावला. कोणती भाजी अनेक महिने खराब होत नाही? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत बटाटा, ब फ्लावर, क बैंगन, ड भोपळा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड भोपळा. ही भाजी अनेक महिने खराब होत नाही. कॉफी वनस्पतीच्या कोणत्या भागापासून मिळवली जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत मुळापासून, ब बियापासून, क खोडापासून, ड फुलापासून. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब बियापासून. कॉफी वनस्पतीच्या बियापासून मिळवली जाते. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी नद्या आहेत? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत बिहार, ब आसाम, क झारखंड, ड नागालँड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड नागालँड. भारतातील नागालँड या राज्यात सर्वात कमी नद्या आहेत. बॉम्ब बनवण्यासाठी कोणत्या फळाचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत नारळ, ब पपई, क शेंगदाणा, ड केळी.
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब पपई. बॉम्ब बनवण्यासाठी पपई या फळाचा वापर केला जातो. लाल भेंडी कोणत्या भारतीय राज्यात आढळते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ राजस्थान, ब बिहार, क उत्तर प्रदेश, ड आसाम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ राजस्थान. लाल भेंडी राजस्थान या भारतीय राज्यात आढळते. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ उत्तर प्रदेश, ब मध्य प्रदेश, क बिहार, ड आसाम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब मध्य प्रदेश. भारतातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र आहे. स्कूटरचा शोध कोणत्या देशात लागला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ भारत, ब चीन, क अमेरिका, ड ब्रिटन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड ब्रिटन. स्कूटरचा शोध ब्रिटन या देशात लागला. यापैकी कशाचे सेवन केल्याने मूत्रपिंड किडनी निरोगी राहतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ काजू, ब बदाम, क कांदा, ड टमाटर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क कांदा. कांद्याचे सेवन केल्याने मूत्रपिंड किडनी निरोगी राहतात. भूकंपादरम्यान कोणता वायू बाहेर पडतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ नायट्रोजन गॅस, ब हिलियम गॅस, क रेडॉन गॅस, ड ऑक्सिजन गॅस. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क रेडॉन गॅस. भूकंपादरम्यान रेडॉन गॅस हा वायू बाहेर पडतो. काळा टोमॅटो कोणत्या देशात आढळतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ भारत, ब जपान, क इंग्लंड, ड अमेरिका. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क इंग्लंड. काळा टोमॅटो इंग्लंड या देशात आढळतो. लिंबू पाणी कोणत्या आजारावर गुणकारी आहे? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ कर्करोग, ब बद्धकोष्ठता, क मूळव्याध. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब बद्धकोष्ठता. लिंबू पाणी बद्धकोष्ठता या आजारावर गुणकारी आहे. कोणत्या देशात मध्यरात्री सूर्यप्रकाश पडतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ नॉर्वे, ब जपान, क अमेरिका, ड अफगाणिस्तान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ नॉर्वे या देशात मध्यरात्री सूर्यप्रकाश पडतो. कोणत्या देशाने जगातील पहिला उपग्रह प्रक्षेपित केला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ भारत, ब अमेरिका, क जपान, ड रूस. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड रूस या देशाने जगातील पहिला उपग्रह प्रक्षेपित केला.